नहमदु व नसल्ली अला रसूलिल करीम औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जगाला अष्टांग मार्गाद्वारे शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, जगाला प्रेमाचा संदेश देणारे येशू ख्रिस्त, आईच्या चरणी स्वर्ग असल्याचे सांगून शूद्र समजल्या जाणाऱ्या स्त्रीला सर्वोच्च स्थान प्राप्त करून देणारे मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐसा चाहूँ राज में जहाँ सबन को मिले अन्न, छोटा बड़ा सब संग बैठे, रविदास रहे प्रसन्न। समानतेचा संदेश देणारे संत रविदास। जय रंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असे सांगून रंजल्या गांजल्याचं स्वराज्य स्थापन करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देणारे संत तुकाराम महाराज। राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, कुळवाडी भूषण, मानव प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणाची प्रेरणा छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक आणि महाराष्ट्रातल्या मराठी मुस्लिमांना कुराणाचा अर्थ कळावा म्हणून कुराणाचं मराठीत भाषांतर करण्यासाठी सर्वात आधी स्वतःचे त्या काळातील 25,000 रुपये आणि आजच्या काळातील 2500 कोटी रुपये खर्च करणारे राजश्री शाहू महाराज। क्रांतिवीर महात्मा फुले, इंग्रजी शिकूनिया जातीभेद मोडा, मनुवाद्यांना गाडून या, असे सांगून घरामध्ये शेणाच्या गौऱ्या टाकणाऱ्या स्त्रीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळवून देणाऱ्या आमच्या माता सावित्री माता फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकहितवादी स्वराज्याला संविधानिक स्वरूप प्राप्त करून देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 16 ऑगस्टला मुंबईला मोर्चा काढून आम्हा भारतीयांना याची जाणीव करून देणारे ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, आणि 1990ला भाकीत करणारे यापुढे टाटा बिर्ला चरतील आणि बाकी सारेच उपाशी मरतील, वामनदादा कर्डल। ज्या ज्या महामानवांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, आयुष्यभर संघर्ष केला, त्या सर्व महामानवांना त्यांच्या कार्यांना विचारांना आज अभिवादन करतो। आणि आज मुस्लिम न्याय हक्क संघर्ष समिती आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय हजरत मौलाना मुफ्ती महमूदुर रिजवानुल हसन साहेब मजाहिरी चतुर्वेदी, या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेब, आदरणीय दीपक केदार साहेब, माननीय जाकीर हुसेन शिकलकर साहेब, आणि माझ्या आधी सातारा सांगली या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शोषित पीडितांसाठी संघर्ष करणारे सादिक शेख साहेब, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व धर्मगुरू आणि माझ्या बांधवांनो, आणि घरात बसून ऐकणाऱ्या माझ्या आदरणीय मातांनो भगिनींनो, मजहब के नाम पे जुल्म सितम हम नहीं करते, मजहब के नाम पे जुल्म सितम हम नहीं करते, वफा के आड़ में सियासत हम नहीं करते, अरे जमी के कोक में भी जाते हैं तो गुस्ल करके वतन के मिट्टी को नापाक हम नहीं करते। नारे तकबीर। बांधवांनो, आमचे बंधू प्राध्यापक सुकुमार कांबळे साहेब आणि आदरणीय दीपक केदार साहेब बसलेले आहेत, धर्मगुरू सुद्धा येथे आहेत। जेव्हा आमच्या मंचावर आमचे बहुजन बांधव येतात तर त्यांना हे जाणवलं नाही पाहिजे की ते दुसऱ्या समाजाच्या मंचावर आहेत, त्यांना हे जाणवलं पाहिजे की मी तर माझ्या कुटुंबात बसलेलो आहे। तुम्ही कुराणाचं श्लोक लिहिला, धर्मगुरू मंचावर आहेत, आणि ज्या पद्धतीने आपली मांडणी होते, मला असं वाटत होतं की मुस्लिम महापुरुषांच्या कार्याची तुलना आम्ही काय बहुजन महापुरुषासोबत करतोय का? पण मी का सांगतोय, हे जे माझा बांधव आहे यापेक्षा माझे हे 2 बांधव मला महत्वाचे आहेत। कुराण मध्ये सूरे अल इम्रान मध्ये 110वा श्लोक आहे, ईश्वर कुराण मध्ये म्हणतो कुंतुम खैरा उम्मतीन उखरजित लिन्नास,
तामरून मिल मारूफ व तानहोना अनिल मुनकर। कुराण ईश्वर मध्ये म्हणतो हे मुस्लिम समुदाय हा सर्वोत्तम समुदाय आहे का? कारण तुमची निर्मिती मानव कल्याणासाठी केलेली आहे। अरे तुम्ही एकत्र म्हणता की आमचा जन्मच मानव जातीच्या कल्याणासाठी झालेला आहे आणि पुन्हा एक एक काम केलेलं तुम्ही सांगता, तर यांना हे कळलं पाहिजे की सुकुमार कांबळे साहेबांशी माझा संबंध काय आहे, दीपक केदार साहेबांशी माझा संबंध काय आहे, माझी श्रद्धा काय म्हणते। पुढे ईश्वर म्हणतो तुम्ही का सर्वोत्तम समुदाय आहात? कारण तुम्ही सत्कर्मासाठी प्रोत्साहित करता आणि दुष्कर्माचा नाश करता। जर हे काम तुम्ही केलं तर तुम्ही उत्तम आहात, नाही केलं तर? कुराण म्हणतोय, कुराण उभं राहा, एखादा मुसलमान उभं राहून सांगा कोणतं दुष्कृत्य कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेला आहे, कोणत्या सत्कर्माच्या कार्यासाठी तुम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे। ठीक आहे, आपल्या आपल्या परीने काही काम केलं असेल। मी हे याच्यासाठी सांगतोय की माझ्या बहुजन बांधवाला हे कळलं पाहिजे, माझ्या श्रद्धेचा भाग आहे, माझ्या श्रद्धेचा भाग आहे। सुकुमार कांबळे साहेब, दीपक केदार साहेब माझे रक्ताचे भाऊ आहेत। मी जातीवादाला मानत नाही। अन्याय अत्याचार माझ्यावर का होतो? कारण काय आहे? मी दाढी टोपीवाला आहे म्हणून मला मारलं जात नाही, मी मुस्लिम आहे म्हणून मला मारलं जाते का? कारण माझी श्रद्धा आहे की मी वर्ण व्यवस्थेला मारणार नाही, मी फाशीवर जायला तयार आहे, पण माझ्या बहुजन बांधवाला वर्ण व्यवस्थेमध्ये दलित आणि अस्पृश्य समजायला तयार नाही। आणि इतिहासात काय आहे? इतिहास काय सांगतो? तुम्ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मुस्लिमांचं योगदान ठीक आहे, पण इथे शिवशाहू फुले आंबेडकरांचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये मुस्लिमांचं योगदान का होतं? मुस्लिम आहे म्हणून होतं की त्यांच्या श्रद्धेचा भाग होता म्हणून हे होतं? हे समजून घेतलं पाहिजे। बघा बांधवांनो, सुकुमार कांबळे साहेबांना बी आश्चर्य वाटले की दंगली लावणारे हे संघटना आहेत, मग सुभान अली सरांना हे दंगलमुक्त महाराष्ट्र अभियान का चालवावं लागलं? त्याचं कारण हे होतं बांधवांनो, जेव्हा मी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला महाराष्ट्र आणि भारताची जेवढी जीवित आणि वित्तहानी झाली त्याचं कारण काय आहे, तर जेव्हा मी हे जाणून घेतलं तर मला आश्चर्याचा धक्का बसला। महाराष्ट्रात भारताची आजपर्यंत जेवढी जीवित आणि वित्तहानी झाली ती नैसर्गिक आपत्तीमुळे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली नाही जेवढ्या मोठ्या प्रमाणावर जाती जातीत धर्मात दंगली करून करण्यात आली। दंगलीमध्ये काय होते? गरिबाचे मुलं अनाथ होतात, गरिबांच्या मुली बहिणी विधवा होतात, आई वडील निराधार होतात, वस्त्या जळून बेचिराख होतात। नंतर आम्ही पश्चाताप करतो आणि त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतो। पुसे सावलीची जी घटना घडली, सादिक शेख साहेबांनी याचा पुढाकार घेतला, आपण त्याला मदत केली, पण केव्हा केली? एका निरपराधाचा जीव गेल्यानंतर। माझा तुम्हाला प्रश्न आहे, जेव्हा तुम्हाला माहित आहे की स्वतःला गुरुजी म्हणणारा एखादा विकृत माणूस शिवाजी महाराजांच्या नावावर समुदायाला भडकितो आणि तुमच्या विरुद्ध दंगली करतो, इतके वर्ष तुम्ही दंगली होऊ नये म्हणून त्या समुदायाचं प्रबोधन करून त्यांना सत्य सांगून मित्र का करू शकले नाही? बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे आपल्या पुस्तकामध्ये म्हणतात की मोहम्मद पैगंबरांनी आपल्या 23 वर्षाच्या आयुष्यामध्ये जे जगामध्ये परिवर्तन आणलं, जे जगामध्ये क्रांती आणली, न भूतो न भविष्य, एक निर्धन एक अनाथ मुलगा एवढी मोठी क्रांती आणू शकत नाही, ते असामान्य व्यक्तिमत्व होतं। हे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात जर मोहम्मद पैगंबर 23 वर्षामध्ये जगामध्ये समानतेची क्रांती आणू शकतात, बंधुत्वाची क्रांती आणू शकतात, तर तुम्ही मोहम्मद पैगंबराला मानणारे अनुयायी किती वर्ष लागतात तुम्हाला? तुम्ही आपल्या गावातल्या समाजामध्ये बंधुत्व स्थापन करू शकले नाही, आपल्या जीवनामध्ये करू शकले नाही, आणि आता म्हणतात की आम्ही स्टेटस ठेवलं की ते आम्हाला मारतात। का मारतात? का मारतात विचारलं तुम्ही कधी जाऊन? काय कारण आहे? अरे राजकीय षड्यंत्राचा भाग असू शकतो, काही लोकांना विकृत करून तुमच्या विरुद्ध वापरलं जाते, भडकविलं जाते, पण समजून सांगण्याचा तुम्ही किती प्रयत्न केला? तुमचा जन्म मानव कल्याणासाठी झालेला आहे। आता स्वातंत्र्य काळामध्ये तुमचं योगदान सादिक भाईने सांगितलं। या बहुजन समाजाला कसं कळलं पाहिजे की या महाराष्ट्रातला मुसलमान शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीसाठी हा महत्वाचा आहे, कारण याच्या पूर्वजांनी या चळवळीत योगदान दिलेलं आहे। यांचा माझ्यावर विश्वास का बसला पाहिजे? का यांनी मला जवळ केलं पाहिजे? पहिले सामाजिक क्रांती येते, नंतर राजकीय क्रांती होते। मुस्लिम समुदायामध्ये आमचे बहुजन बांधव येऊन तुम्हाला सांगतील
मी बहुजन समाजामध्ये जाऊन मी मुस्लिम त्यांना सांगल, पण हा दोन समुदाय एकत्र कधी बसणार की नाही? हा समुदाय तुम्ही खालच्या पातळीवर एकत्र बसलेत का? तुम्ही जोपर्यंत एकत्र येणार नाही, क्रांती कशी येणार? तुमचे मन मिळाले का? तुमच्यात बंधुत्व स्थापन झालं का? खूप प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर चर्चा करून काही साध्य होणार नाही माझ्या बांधवांनो. जर तुम्हाला वाटत असेल, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जेव्हा बहुजन समाज विघटित होतो तेव्हा हे जातीवादी लोक सत्तेवर येतात. कांबळे साहेबांनी सांगितलं तुमची किती किती टक्केवारी आहे समुदायामध्ये, पण टक्केवारी नंतर तुम्ही एकत्र येतात का? आता 12% मुस्लिम समाज आहे, ठीक आहे. 12% मुस्लिम समाज कधीही भारतीय जनता पक्षाला मतदान करत नाही, पण बाकीचा बहुजन समाज जो आहे त्याचा एक मोठा भाग आहे, तो कोणाला मतदान करतो का करतो याच्यावर विचार करायची गरज आहे. कारण या मुस्लिम समाजाला चळवळ माहित नाही, शिवशाहू फुले आंबेडकर माहित नाही, पण आम्ही तर शिवशाहू फुले आंबेडकर चळवळी जन्माला आलो. जर आम्ही आमचा समाज जमा केला तर सुकुमार कांबळे साहेब, दीपक केदार साहेब, मी तुम्हाला शब्द देतो, आपण जर आपला समाज एकत्र केला तर महाराष्ट्रातला 2 करोड मराठी मुस्लिम जो आहे तो शिवशाहू फुले आंबेडकराला अनकंडिशनल मतदान करायला तयार आहे. आणि मी हे फक्त भाषण म्हणून म्हणत नाही साहेब, वर्षाला 1 लाख किलोमीटर माझा प्रवास आहे आणि जिथं मुस्लिम घर नाही, आदिवासी भागापर्यंत मी गेलेलो आहे. दुर्दैवानं आपल्यासारखे समजा ते मार्गदर्शक आहेत, आमची भेट झाली नाही, परंतु हा मराठी जो मुस्लिम आहे हा चळवळीतला बहुजन समाजाचा भाग आहे. याला सोबत कसं घ्यायचं याच्यावर आम्ही विचार केला पाहिजे. बांधवांनो, तुम्ही या भूमीतले आहात. जेव्हा मी हे जाणून घेतलं की आता दंगलमुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर दंगली का घडतात याचा अभ्यास लागला, आणि जेव्हा हे मी जाणून घेऊ लागलो दंगली का घडतात, मला पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला. महाराष्ट्रात जेवढ्या दंगली घडल्या, जेवढ्या दंगली घडवल्या गेल्या, त्या दंगली घडवण्यासाठी एक नाव सामान्य स्तरावर वापरण्यात येत होतं, ते नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. मी म्हणलं काय शिवाजी महाराज दंगलीचे जनक आहेत? काय शिवाजी महाराज दंगलीची प्रेरणा आहेत? मग शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास नंतर सुरू झाला. मी शिवविचारवंत नव्हतो, मी बी तुमच्यासारखा एक सामान्य मुस्लिम विद्यार्थी होतो. जेव्हा मला वाटलं हे दंगली नाही झाल्या पाहिजे, मग दंगली का होतात याचा अभ्यास केला. मग कळालं शिवाजी महाराजांच्या नावाने दंगली होतात. मग मी इतिहास वाचला, नंतर मला कळालं की अज्ञानापोटी 2 समाजामध्ये तेढ निर्माण झालेली आहे. काय सांगितलं आम्हाला की शिवाजी महाराज कोणतं मुस्लिमांचे शत्रू, शिवाजी महाराज कोणतं मुस्लिमांचे कर्दनकाळ. तुमच्या त्या भागातले गुरुजी सगळ्यांना सांगत फिरतात की शिवाजी महाराजांचा लढा इस्लाम विरुद्ध होता, मुस्लिम विरुद्ध होता. तुम्हाला सत्य माहित असताना तुम्ही शांत काय बसले? जेव्हा मी जाणून घेतलं ज्या शिवाजी महाराजांना मुस्लिमांचं शत्रू म्हणून सांगितलं, त्या शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी, काकाचं नाव शरीफजी, त्यांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी अहमदनगर येथील मुस्लिम सुफी संत यांच्या श्रद्धेपोटी ठेवले. सांगा, शिवाजी महाराजांच्या काकाचं नाव शरीफजी, वडिलांचं नाव शहाजी, त्यांच्या आजोबानं कोणाच्या प्रेमापोटी ठेवलं? मुस्लिम सुफी संतांचा. मग एक माणूस येऊन सहज तुमच्या विरुद्ध सांगून जातो, तुम्हाला एवढंही सांगता येत नाही की तू असं कसं बोलतोस? नाही. काशीनाथ अठ्ठल्येकर महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र या पुस्तकामध्ये पान नंबर 19 वर शिवाजी महाराजांनी ज्या महापुरुषाला सत्पुरुषाला आपले गुरुस्थानी मानले त्याची यादी आहे. तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी येथील संत याकूत बाबा, आणि पान नंबर 225 वर लिहिलेलं आहे संत याकूत बाबा या मुस्लिम अवल्यास आपले गुरु केले. आणि 2018ला त्यांच्या पुण्यतिथी निमित्त माझा तिथं कार्यक्रम होता. मी गेलो, मगरिबची नमाजची वेळ झाली, तिथे एक मस्जिद होती, तिथं नमाज अदा केली. समुद्र काठावर मस्जिद होती. मी त्या इमाम साहेबाला विचारलं, इमाम साहेब समुद्र काठावर मस्जिद आहे, एवढी सुंदर मस्जिद आहे, जागा कोणी दिली? त्यांनी म्हणले शिवाजी महाराजांनी. मी म्हटलं दाटून बोलतायत का? त्यांनी म्हणले नाही. कागदपत्र दाखवा. त्यांनी कागदपत्र दाखवलं. बारनिशी बुक नंबर 5 तालुका सुवर्णगड पान नंबर 326 वर याचा उल्लेख आहे. शिवाजी महाराजांनी संत याकूत बाबा यांना 653 एकर जमीन दिली होती. आजही जाऊन तुम्ही पाहू शकता. आता मला सांगा, शिवाजी महाराजांनी मस्जिदीला जमीन दिली आणि शिवाजी महाराजांच्या नावावर मस्जिदवर हल्ले व्हायले. आता मी मराठी मुस्लिम आहे, मला धर्म कळावा, मला मोहम्मद पैगंबरांची शिकवण कळावी, म्हणून मोगलांनी काय प्रयत्न केले? काय प्रयत्न केले मोगलांनी? काय केले आदिलशाही? शाहू महाराज कुराणाचं ट्रान्सफर करून मराठी मुस्लिमांना सांगतात की कुराणाचं ज्ञान जर याला कळलं की कुंतुम खैरा उम्मतीन, ईश्वराने याला जन्माला घातलेलं आहे मानव जातीच्या कल्याणासाठी, तर हा मराठी मुसलमान मानव कल्याणाचं काम करेल म्हणून ते कुराणाचं ट्रान्सफर करतात. आम्हाला शाहू महाराज जास्त आदर्श नाहीत.
अरे ज्यांनी मला ईश्वराची ओळख करून दिली ते मला आदर्श नाहीत? आम्ही गुणगान काय करायचं? मला सांगा, इस्लाम मध्ये बादशहातला काही महत्व नाहीये. माझी श्रद्धा, मी इमान आणलं मोहम्मद पैगंबरावर, म्हणून बाकी ज्या ज्या सत्पुरुषांनी काम केलं मुस्लिम समाजातलं, ईश्वर त्यांना पुण्य देणार आहे. पण मी प्रसार कोणाचा करल? मी विचार कोणाचे मांडल? मी अनुयायी कोणाचा आहे? मी मोहम्मद पैगंबराचा आहे. भारतामध्ये जे जे महापुरुष गेले, तथागत गौतम बुद्धापासून शिवशाहू फुले आंबेडकर यांनी मानवजातीच्या कल्याणाचं काम केलं, म्हणून मी ईश्वराच्या आदेशानुसार यांच्यावर प्रेम करतो. तुमचे संबंध कसे सुधारतील बांधवांनो? तुमच्यामध्ये श्रद्धेमध्ये काय समानता आहे? बाबासाहेबांनी जी 22 प्रतिज्ञा दिली, त्या 22 प्रतिज्ञामधल्या 16 प्रतिज्ञावर मी कट्टरपणे अंमल करणारा माणूस. पंचशील मध्ये पूर्ण पंचशीलला पूर्ण 100% आचरण करणारा प्रत्येक मुसलमान याच्यामध्ये. आमच्यामध्ये समानता कशी येईल? मी तुम्हाला या सांगण्यासाठी आलेलो आहे की दोन समाजाला जर एकत्र करायचं असेल तर त्यांच्या श्रद्धेचा, आस्थेचा, अस्मितेचा अभ्यास करावा लागेल आणि त्यानुसार आम्हाला त्या समाजाला आपलं मित्र करावं लागेल. आता या समाजामध्ये उभं राहून मी दुसऱ्या समाजावर टीका केली तर चालेल, पण नंतर तो समाज मला स्वीकारणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण आयुष्यामध्ये अभ्यास केला, पण कधीही कोणत्या समुदायाला दुखवलं नाही. ज्या ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या नाकारल्या, पण त्यांचा हेतू कोणाचं मन दुखवणं नव्हतं, टिंगलटवाळी करणं नव्हतं. हे चारित्र्यवान महापुरुष आहे, आम्ही स्वीकारलं पाहिजे बांधवांना. आता दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांना आरमार स्थापन करायचा. बघा, माझ्या श्रद्धेचा भाग बघा. आरमार स्थापन करताना तेव्हा सिंधू बंदी होती. हिंदू जर समुद्र ओलांडला तर धर्मपाप होतो, नरकात जातो. कोणी समुद्रात जायला तयार नाही. तेव्हा मुस्लिम मावळे शिवाजी महाराजांना म्हणतात, राजा आम्ही ऐकी, राजा आम्ही ऐकी, राजा आम्ही ऐकी. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा झेंडा समुद्रावर फडकणारे मुसलमान मावळे होते, आणि तुम्ही म्हणता शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते. आरमाराचा प्रमुख दौलत खान मुसलमान. S.T. दास आपल्या पुस्तकात म्हणतात, इंडियन मिलिटरी इट्स हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट मध्ये, की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सागरी किल्ल्याचे प्रमुख आणि आरमाराचे सर्व वरिष्ठ अधिकारी मुसलमान होते. का होते? कारण इथे सिंधू बंदी कायदा होता मनुस्मृतीचा. धर्मानं थांबवलं होतं की तुम्ही समुद्रात गेला तर धर्म पाप होते, नरकात जाते. मुस्लिमांना कुराणानं थांबवलं का? नाही थांबवलं ना. सांगितलं तुम्ही कधी? हे सांगितलं? आता लोक मला म्हणतात की मुस्लिम आहे पण इमानदार आहे. मुस्लिम आहे म्हणून इमानदार आहे, कळलं ना? कारण पंचशील मध्ये काय सांगितलेलं आम्हाला? काय सांगितलेलं बांधवांनो? मी कर्नाटकला जेव्हा गेलो, कांबळे साहेब माझे वरिष्ठ आहेत, माझं जर चुकलं तर मला करेक्ट करावं आपण. मी जेव्हा दीपक केदार साहेब सुद्धा आहेत, मी एक विद्यार्थी आहे, अभ्यासक आहे. त्रिसरणचा जेव्हा मी अभ्यास करू लागलो तर संस्कृतमध्ये बुद्धम शरणम गच्छामी असं होते आणि पाली भाषेमध्ये बुद्धं शरणं गच्छामी असं होते. बरोबर ना साहेब? तर त्याचा अर्थ काय होतो, फरक काय पडतो? बुद्धं शरणं गच्छामी मध्ये आम्ही बुद्धांना शरण जातो आणि बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे आम्ही बुद्धाचं अनुकरण करतो, आम्ही धम्माचं अनुकरण करतो, आम्ही संघाचं अनुकरण करतो. आता मला सांगा, तथागत गौतम बुद्धांचे जे विचार आहे त्याचं अनुकरण करणारे, त्यांच्या शिकवणीवर आचरण करणारे आणि त्यांचे जे प्रसारक आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवन व्यतीत करणारे, हे झाले बुद्धिस्ट. आता मला सांगा, यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? तुम्ही या आधारावर एकत्र काय येऊ शकत नाही. पंचशील मध्ये काय आहे? जेव्हा मी अभ्यास केला पंचशीलचा, तर पंचशील जेव्हा मी वाचलं तर मला असं वाटत होतं की बाबा एखाद्या धर्माची ही प्रार्थना आहे. तुम्हाला जर बुद्धिस्ट व्हायचं तर पंचशील वाचावं लागते, तुम्हाला त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. त्रिसरण वाचावं लागते. मग काय करता तुम्ही नेमकं? तर त्याचा अर्थ असा आहे, पानातिपाता वीरमणी सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वीरमणी सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणी सिक्खापदं समादियामि कामे सुमिच्छाचारा वीरमणी सिक्खापदं
समादियामि सूरा मेरय मज्जपमद्दठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। आता मला सांगा बांधवांनो, इथं बसलेला प्रत्येक मुस्लिम मला हे सांगा, मी याचा अर्थ सांगतो की पंचशील मध्ये सांगितलेलं आहे की आम्ही कमिटमेंट करतोय की आम्ही हिंसा करणार नाही, आम्ही चोरी करणार नाही, आम्ही खोटं बोलणार नाही, आम्ही व्यभिचार करणार नाही, आम्ही नशा करणार नाही। या 5 तत्वावर तुम्ही आचरण करता की नाही? हात वर करा। कोण कोण मुस्लिम करते? कोण चोरी करते येत आहे का? खोटं बोलते आहे का? हिंसा करणार आहे का? नशा करणार आहे का? व्यभिचार करणार आहे का? मग मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला एकत्र या तत्वावर आधारित समाज निर्माण करायला काही अडचण आहे का? काही अडचण नाही। फरक काय होता? अज्ञानाचा फरक होता। अष्टांग मार्गावर आधारित समाज निर्माण केल्यानंतर एक चारित्र्यवान देश निर्माण होऊ शकतो, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे। मला सांगा, मी इथे बोलून जर गेलो, तुम्हाला आवडणार असं बोलून गेलो आणि काही असे शेर म्हटले की त्याच्यामध्ये तुम्हाला उत्साह आला पाहिजे, मी गेल्यानंतर सांगलीमध्ये जे मुस्लिम बांधव आहेत, जे बहुजन बांधव आहेत, त्यांचा दुसऱ्या समाजाशी समन्वय कसा साधणार तुम्ही? आर्थिक सामाजिक माझं काम हे आहे की जोपर्यंत तुमची सामाजिक समीकरण बसणार नाही तोपर्यंत तुमचे शैक्षणिक आर्थिक प्रश्न सुटणार नाही आणि राजकीय जे तुमचं समीकरण आहे ते यशस्वी होऊ शकत नाही बांधवांनो। आता मला माहिती आहे खूप आता वेळ आधीच खूप झालेला आहे, फक्त मी एवढं तुम्हाला सांगायला आलेलो आहे की ज्या मुद्द्यावर तुम्हाला टार्गेट केलं जाते, महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांना मारणारे सगळ्या देशामध्ये बहुजन समाज आहेत, पण त्या महात्मा फुलेंना जेव्हा ते लहान असतात शाळेत जातात तर शाळेत जाताना त्यांच्या वडिलांना त्यांच्या घरात काम करणारा मुनीम कृष्णाजी राव म्हणतो, गोविंदराव हे काय केलंच काय? शूराचं पोरगं शाळेत टाकलं, शिक्षण प्राप्त करेल, धर्म होईल, नरकात जाईल। गोविंदराव आपल्या मुलाची शाळा बंद करतात। त्यांचे शेजारी गफ्फार मुन्शी बेग जेव्हा गोविंदरावला भेटतात, म्हणतात गोविंदराव हे काय केलं? ज्योतिबा शाळेत का जात नाही? तेव्हा गोविंदराव म्हणतात शाळेत तर टाकलं होतं, पण बरं झालं मला माहित नव्हतं की धर्मामध्ये शिक्षण प्राप्त करायचा शूद्राला अधिकार नाही। आता तेव्हा गफ्फार मुन्शी बेग काय म्हणतात, गोविंदराव हे कसं शक्य आहे? ज्या ईश्वरानं तुला निर्माण केलं त्या ईश्वरानं मला निर्माण केलं, ज्या ईश्वरानं मला शिकायचा अधिकार दिला तुझ्या अधिकाराचं हनन कसं केलं? त्यांची समजूत काढली, हात धरून शाळेत टाकला, त्याला रेफर लेटर लागायचं कलेक्टरचं, गफ्फार मुन्शी बेगनं दिलं। हे मी काय उपकार केलं म्हणत नाही, मी फक्त हे सांगतोय ही प्रेरणा कोणी दिली होती की प्रत्येक मानवाला आहे ते कुराणचा आदेश होता, शिका आपल्या ईश्वराच्या नावानं। मग फक्त मुसलमानासाठी आहे का आदेश? मला सांगा, शिक्षणाचा अधिकार सर्वांना आहे। मग माझा प्रश्न तुम्हाला, तुम्ही आता म्हणता मुस्लिमावर अन्याय होतो, मुस्लिमावर अत्याचार होतो, फक्त मुस्लिमावर होतो का? या महाराष्ट्रामध्ये 16 जिल्हे कुपोषित निघाले मागच्या 3 वर्षामध्ये। या 16 जिल्ह्यामध्ये 16,000 बालकं कुपोषित, त्या 16,000 मध्ये 6,000 आदिवासी बालकं कुपोषणानं मेलीत। तुमच्या कोणी मुसलमान मेलं का कुपोषणानं? आणि आज तुम्ही की आम्ही मोहम्मद पैगंबराला मान, मोहम्मद पैगंबर जीव द्यायला हो, तुमचा जीव द्यायची गरज नाही आहे, तुम्ही आचरण करा मोहम्मद पैगंबराच्या शिकवणीवर। हेच खूप पैगंबर म्हणतात तो मोमीन नव्हे ज्यानं स्वतः पोट भरून खावे त्याचा शेजारी उपाशी राहावा। खरं आहे का? जे मुस्लिम म्हणता सत्य आहे हात वर करा, म्हणतात ना मोहम्मद पैगंबर। मग मला सांगा, या महाराष्ट्रात 16,000 बालकं कुपोषणाने मेली, त्याला जबाबदार कोण आहे? नाही आम्ही जबाबदार, म्हणजे आम्ही आमचं कुंतुम खैरा उम्मतींचं कर्तव्य पार नाही पाडणार। आज ज्या बहुजन समाजावर अन्याय अत्याचार होतो ते आपण आज भाषणात म्हणतो, तेव्हा आपण काय केलं? आमची जबाबदारी नव्हती का? फक्त तुम्हाला एवढं सांगतोय, 1-2 मिनिटात कन्क्लूड करतो की तुमच्यावर जे आरोप लावलेले आहेत की तुम्ही शिवाजी महाराजांचे शत्रू होते, ते आरोप तर आता संपलेले आहेत। फक्त एका उदाहरणानं सांगतो, औरंगजेबानं जेव्हा शिवाजी महाराज सुटले, मदारी मैत्र सापडला, मदारी मैत्रला पकडलं, थांबलं, बांधलं, पाठ फुटोत्रक मारलं, विचारलं सांग मदारी शिवा कुठे गेला? मदारी म्हणतो माहित नाही, पुन्हा मारलं, पुन्हा विचारलं सांग मदारी शिवा कुठे गेला? रक्त बंबाळ केलं, म्हणलं सांग मदारी जीवाला मुक्षील, शिवा कुठे गेला? मदारी म्हणतो अरे कोणत्या जीवाला? हा जीव तर आधी शिवाजी महाराजांवर टाकलेला आहे, लाख मेले तरी चालतील पण त्यांचा पोषण
मला सांगा, मदारी मैत्रीनं आपला जीव धोक्यात घातलं. औरंगजेबाकडे दिल्लीची सत्ता होती. जर गद्दारी केली असती तर किती खोके मिळाले असते? किती खोके? 50 खोके. दिल्लीची सत्ता आहे ती, महाराष्ट्राची नाही. गद्दारी केली का? नाही केली. मदारी म्हणला असे लाख मदारी मेले तरी चालतील, पण शोषित पीडितांचं कल्याण करण्यासाठी स्वराज्य स्थापन करणारा शिवबा जन्माला पाहिजे, तो छत्रपती झाला पाहिजे, तो जगला पाहिजे. त्या मदारी मेहतरवर शिवाजी महाराजांनी किती प्रेम केलं. राज्याभिषेकाच्या वेळी मदारी मेहतर जेव्हा आले तर मदारी मेहतरला शिवाजी महाराज स्वतः ऑफर करतात, सांग मदारी तुला स्वराज्यातलं कोणतं पद देऊ? मदारी म्हणतो, नाही महाराज, मला कोणतंही पद नाही पाहिजे. त्या मदारीची इच्छा होती की शोषित पीडितांचं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे आणि या स्वराज्याचा छत्रपती माझा शिवबा झाला पाहिजे. त्यांनी म्हटलं, मला अधिकार द्यायचा तर या सिंहासनावरची चादर बदलण्याचा अधिकार द्या. ऑफर स्वतः छत्रपती करतायत. तिकडे औरंगजेबाची ऑफर ठुकरायला नाकारली. इथं छत्रपतीची ऑफर होती, पण नाही म्हटले, आम्हाला हे अधिकार द्या. शिवाजी महाराजांनी त्याच्यावर किती प्रेम केलं. श्री आवळसकर शकर्ता शिवाजी 5 नंबर 223 चा आधार घेऊन म्हणतात की रायगडावर महादरवाजापासून एका उंच ठिकाणी आपण पायी चालत जातो, तेथे एक समाधी आहे. ती समाधी मदारी मेहतरची आहे, ज्यांनी आग्रा शिवाजी महाराज सुटका केली. शिवाजी महाराजांचा मित्र आणि अंगरक्षक. एवढी प्रेम शिवाजी महाराजांनी केली की आपल्या मित्राची एकमेव समाधी आपल्या शय्यागृहातून पाहता यावी तिथं बांधली. मी तुम्हाला का सांगतोय की एखादा विकृत माणूस येऊन जर सांगत असेल की शिवाजी महाराज मुस्लिमांचे शत्रू होते, तर तुम्हाला सांगावं लागल, अरे शिवाजी महाराजांनी जेवढं प्रेम आमच्यावर केलं तेवढं प्रेम कोणावरही केलं नाही. आणि आमच्या बापाची समाधी रायगडावर आहे म्हणून आमच्या निष्ठेने सवाल करू शकत नाही. पुरखों की विरासत कभी भुलाया नहीं करते, पुरखों की विरासत नहीं करते. प्यार हम शिवाजी महाराज से जाली नहीं करते, पुरखों की विरासत कभी खाली नहीं करते. प्यार हम शिवाजी महाराज से जाली नहीं करते. अरे छाती पे चढ़ के बोलना आदत है हमारी. हम लोग हुकूमत की दलाली नहीं करते, हम लोग हुकूमत की दलाली नहीं करते. बांधवांनो, 2 प्रश्न होते. मोगल जे आहेत ते परकीय आहेत, तो इराणचा वंश आहे. एक गोष्ट कल्क्युलेट यासाठी करतो, माझ्या बहुजन बांधवांना हे कळलं पाहिजे. मोगल परकीय आहेत. बाबूर हा शब्द पारसी आहे, त्याला बाबूरला वाघाला म्हणतात, त्याचं नाव जोहरीद्दीन बाबर. आता त्यांनी दिल्लीवर जेव्हा आक्रमण केले तो हिंदू राष्ट्रावर आक्रमण करण्यासाठी आला नव्हता. जर असं असतं तर दिल्लीचा राजा कोण होता? इब्राहिम लोदी. मग त्यांनी काय म्हटलं असतं, अरे इब्राहिम लोदी तू तो अपना भाई यार, मैं तो समझा हिंदू राजा आहे, चलो सलाम. तो म्हणला का नाही, त्याने त्याला मारला, तो दिल्लीपती झाला. आता बघा पुढचा भाग सांगतो मी. त्या बाबरचा नातू अकबर, त्या अकबराचा विवाह जोधाबाईशी झाला. त्याला आपली मुलगी देणारा राजा भारमल, या राजा भारमलने आपली मुलगी कोणाला दिली? अकबरला दिली. माझा प्रश्न काय होता, ज्याच्या आज्यानं राम मंदिर पाडून जर बाबरी मस्जिद बांधली असं तुम्हाची मान्यता असेल तर मी मान्य करतो, पण ज्याच्या आज्यानं राम मंदिर पाडलं त्याच्या नातवाला आपली पोरगी दिली कशी तुम्ही? माझा संबंध मोहम्मद पैगंबराशी, माझा संबंध तथागत बुद्धाशी, माझा संबंध शिवाजी महाराजशी, माझा संबंध महात्मा फुलेशी, माझा संबंध बाबासाहेब आंबेडकरांशी, माझा संबंध अण्णाभाऊ साठेशी. माझा संबंध जो आहे माझा परकीय आक्रमणकाराशी नाही आहे. मी त्यांचा प्रचार नाही करत. तर माझा प्रश्न हे आहे, अकबराच्या सासऱ्यानं त्याला मुलगी का दिली जेव्हा माहिती त्याच्या आज्यानं मंदिर पाडलं? हे तुम्हाला समजून सांगावं लागेल. अकबराच्या नवरत्न बिरबल, बिरबलचं नाव माहितीये का तुम्हाला? बिरबल हुशार होता, चतुर होता, बुद्धिमान होता. अबे हो होता, पण त्याचं खरं नाव काय होतं? महेश दास भट. माझा प्रश्न काय आहे, जर अकबराच्या आज्यानं राम मंदिर पाडलं तर त्याची चाकरी महेश दास भट का करत होता? का विरोध केला? तुम्ही का केला नाही? दुसरी गोष्ट, राजा जो अकबर आहे त्याची पत्नी जोधाबाई आहे. तिने काय केलं? जोधाबाईनं आपल्या भावाची मुलगी, भगवंताची मुलगी, आपल्या मुलाला जहांगीरला सून म्हणून केली आणि आपल्या भावाचा मुलगा मानसिंग याला सेनापती केला. मोगलांचा वंश कोणी वाढवला? इथं आहे का कोणाचे सोयरे आहेत तिथं? तुमच्या घरी दिली का मोगलांनी मुलगी? तुमची मुलगी केली नाही ना? मग मोगलांचे सगळे सोयरे कोण आहेत? मानसिंग हा सेनापती अकबराचा
जोधाबाई याच्या भावाचा मुलगा त्या मानसिंगच्या वंशजामध्ये राजस्थानच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत दिया कुमारी सिंग, हे वंशज आहेत मानसिंगच्या। अरे मोगलांचे सगळे सोयरे मंत्री आहेत राजस्थानच्या मंत्रिमंडळात, आणि तुम्हाला दंगलीमध्ये मारायला तुम्ही कधी तोंड उघडणार, कधी सत्य बोलणार? मी पुराव्यानिशी सांगतोय, माझ्याकडे वंशवळी बांधवांनो, उत्तर द्यावं लागल। आता माझ्या नायकवाड्यांनी म्हटलं की उत्तर कसं देणार आम्ही, बरोबर? हे ज्ञानाचं युद्ध आहे, इन्फॉर्मेशनचं युद्ध आहे। तुमच्याकडे इन्फॉर्मेशन नसेल तर तुम्ही कसं करणार? दुसरं, पाकिस्तान धार्जिन म्हणून तुमच्यावर आरोप केला जातो। एक कमी उंचीचा एक माणूस महाराष्ट्रात फिरतोय आणि तो म्हणतो की पाकिस्तानवर हिंदूवर अत्याचार होतो म्हणून आम्ही इथल्या मुस्लिमांवर समजा त्या पद्धतीने वागणार। पण पाकिस्तानची निर्मिती जी झाली त्याचा राष्ट्रपिता कोण आहे? मोहम्मद अली जिना। मोहम्मद अली जिना कुठला आहे? पनेली मोतीगाव गुजरातचा, हे पण गुजराती। त्याच्या बापाचं नाव पुंजालाल ठक्कर, राज्याचं नाव प्रेमजी मेघजी ठक्कर, त्याच्या पत्नीचं नाव रतनबाई पेटीत, त्याच्या सासऱ्याचं नाव सरदिनशाह पेटीत, त्याच्या पोरीचं नाव वीणा वाडिया, त्याच्या जावयाचं नाव नेवेले वाडिया, त्याचं पूर्व नुसली वाडिया, त्याचा नातू नेस वाडिया। माहितीये का नेस वाडिया कोण आहे माहितीये? किंग 11 पंजाबचा मालक। बरं जाऊ द्या, प्रीती जिंटाचा बॉयफ्रेंड। आता कळलं। ब्रिटानिया बिस्किट खाल्लं का? खाल्लं? हातवर करा, कोणी खाल्लं? खाऊ नका। मोहम्मद अली जिन्नाच्या नातवाचं जहांगीर। गोयर ही विमान सेवा आहे ना, ती पण जहांगीरची आहे। मी का सांगतोय तुम्हाला हे? अरे हे लोक तुम्हाला पाकिस्तानच्या नावावर छळायले, आणि मोहम्मद अली जिन्नाचा नातू भारतामध्ये उद्योगपती आहे, विमान सेवा द्यायले, ब्रिटानिया बिस्किट यांनाच खाऊ घालायले आणि प्रीती जिंटाला घेऊन फिरायले। तुम्ही कधी बोलणार सत्य? कधी बोलणार? मला मोहम्मद पैगंबराचा परिचय कोणी करून दिला? महात्मा फुलेने सर्वात आधी पहिला पोवाडा मोहम्मद पैगंबरावर लिहिला, दुसरा पोवाडा शिवाजी महाराजांवर लिहिला। महात्मा फुले म्हणतात, मोहम्मद झाला जहामर्द खरा, त्या गेले संसारा सत्यासाठी, खोटा धर्म सोडा सांग जगताला, जन्म घालविला ईशा पायी, जगहितासाठी लिहिले कुराण, हिमती ताराना जगी वीर, जगाचा पालक निर्विकानादी, सर्व काळ वंदे निके सत्य। मला कोणी सांगितलं? मोहम्मद पैगंबर, महात्मा फुलेंना। मी आदर केला पाहिजे की नाही महात्मा फुलेंचा? केला पाहिजे ना? का मोगलांचा केला पाहिजे? ज्यांनी आपल्या सासरवाडीच्या लोकांना सेनापती केला त्याचा आदर करू मी? माझा संबंध कोणाशी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। आमच्या विदर्भाचे संत आहे संत तुकडोजी महाराज। संत तुकडोजी महाराज म्हणतात, मोहम्मदाने केली प्रार्थना, विखुरला इस्लाम कराया शाना, संघटित केले त्याने स्वजनात या काळी, लोक प्रतिमा पूजक नसावे त्याने एका ईश्वराशी प्रार्थावे, उपदेश हा मोहम्मदाचा नाही एका देशासाठी। मला कोणी सांगितलं मोहम्मद पैगंबराचा उपदेश काय आहे? प्रतिमा पूजन करू नये। कोणी सांगितलं? संत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, मराठीमध्ये सांगितलं। मोहम्मद पैगंबराची प्रतिमा आहे का कुणाकडे? आहे प्रतिमा? नाही। ठीक आहे, सगळ्याची आपली आपली श्रद्धा आहे, सगळ्यांच्या श्रद्धेचा आदर करायचा आपण। पण मला सांगा, आपल्या आपल्या श्रद्धेशी प्रामाणिक राहा। बहुजन महापुरुषांना संतांना मुस्लिमांच्या श्रद्धेशी काय अडचण होती केदार साहेब? कांबळे साहेब आहे, माझ्या श्रद्धेशी काय अडचण आहे तुम्हाला? काही अडचण नाहीये। अडचण तुम्हाला आहे, कारण तुम्ही मोहम्मद पैगंबराच्या विचारावर आचरण करू लागले तर तुम्हाला शेजाऱ्याला उपाशी मरू देता येत नाही, आणि तुम्हाला 2-2, 5-5 क्विंटलचं सोबत खायचंय। मौलाना सज्जाद नोमानी साहेबांनी गुजरातच्या दंगलीवरचं ते रिसर्च सांगितलं होतं की का दुसरे बहुजन समाज त्या दंगलीत सहभागी झाले। त्याचं कारण तुम्ही एकदा वाचा। माझ्याकडे वेळ कमी आहे, फक्त मी एवढं सांगायला तुम्हाला आलो नाही बांधवांनो की समाजामध्ये तुम्ही बंधुत्व जर नाही निर्माण करू शकला तर मला सांगा तुम्ही राजकीय क्रांती कशी आणणार आहात? जर आमच्यामध्ये संशय आहे, फक्त नेते एका मंचावर येतात, समाज एकत्र येऊ शकत नाही, मग कदापि शक्य होणार नाही। मला असं वाटते की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये जो धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला, तुम्हालाही दिला तसं सर्वांनाही दिला, तुम्ही त्याचा आदर केला पाहिजे, बरोबर? त्याच्या श्रद्धेनुसार जो भाव
दुसऱ्या मानव जातीवर अन्याय करणारा, त्यांना कमी लेखणारा नसेल तो स्वीकारला पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे. पण वर्णवाद, जातीवाद, द्वेषवाद हे स्वीकारता कामी नये हे स्पष्ट सांगितलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, सावित्रीबाई फुले सोबत फातेमा शेख ही मुस्लिम महिला सोबत का होती? का होती? तिला निवडणूक लढायची होती का? काय नगरसेवक व्हायचं होतं? आमदार व्हायचं होतं? मग का होती? जेव्हा अन्याय होताना त्यांनी पाहिलं तर त्यांना हे माहित होतं की माझा जन्म कशासाठी झालेला आहे, की सत्याचं समर्थन करायला, अन्यायाचा विरोध करायला. म्हणून फातेमा शेख सावित्रीबाई फुले सोबत उभं राहिल्या. 1840-50 ला तुमची आई सावित्रीबाई फुले सोबत त्या पुण्याच्या मनुवाद्याला भिडते आणि तुम्ही आंदोलन करून म्हणतात आमच्या मुलीचा हिजाब काढू नका, आमच्या मुलीला शाळेत येऊ द्या. वाटते का खरं ते आईचे लेकर आहे म्हणून? अरे जेव्हा गोविंदराव आपल्या मुलाला घरात ठेवायला तयार नाहीत या मनुवाद्याच्या भीतीपोटी, तेव्हा उस्मान शेख, फातेमा शेख आपल्या घरामध्ये जर ठेवत असतील तर तो माणूस कसा असेल, काय धैर्य असेल त्याचं, सत्यासाठी लढाईची तयारी किती असेल. मग तुम्ही जर बहुजन समाजाला कुठं संकटामध्ये पाहिलं तर घरात बसता कामा नाही. मी शेवटचं सांगतो, मुस्लिम या शब्दाचा अर्थ आहे आज्ञाकारी. मुस्लिम हा जाती वाचक शब्द नाहीये, धर्म वाचक शब्द नाहीये, हा आज्ञाकारी आहे. ईश्वराचं जो आज्ञापालन करतो तो मुस्लिम, जो अवज्ञा करतो तो नॉन. म्हणजे मी दुसऱ्याला बोलत नाही, याचा अर्थ सांगतो शाब्दिक. जर ईश्वराने म्हटलेलं आहे की तुम्ही गरिबांना जेवण द्या, तुम्ही जेवण दिलं तर तुम्ही आज्ञाकारी, तुम्ही मुस्लिम. जर तुम्ही नाही जेवण दिलं, त्याची मदत नाही केली, तो उपाशी मेला तर तुम्ही अवज्ञा केली, तुम्ही झाले नॉन. खरं आहे ना? तर बांधवांनो, शेवटचं सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मूल्याचं रक्षण आम्हाला करायचं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान कसं दिलं आम्हाला? आई रमाईने 4 मुलं कुर्बान केली या संविधानाच्या निर्माणासाठी. बाबासाहेबांची 4 मुलं शहीद झाले या संविधानाच्या निर्माणासाठी. तर आम्हालाही एक संकल्प करायचा आहे की आम्ही सुद्धा आमचं एक एक लेकरू कुर्बान करू या संविधानाच्या रक्षणासाठी, या संविधानाच्या रक्षणासाठी. जब तक रहेगी जान ये कहते रहेंगे हम, बाबा साहब अम्बेडकर का संविधान जिंदाबाद. और तू क्या मिटाएगा संविधान को? गोडसे के चेले तेरे छाती पे चढ़कर कहेंगे संविधान जिंदाबाद, संविधान जिंदाबाद. फार फार धन्यवाद. आपण मला ऐकून घेतलं आणि आयोजकाचं मला फार फार धन्यवाद करायचे की मला बोलवलं. एक 11 तास प्रवास करून मी आलो, मला ऐकून घेतलं. ईश्वर चरणी प्रार्थना करतो की ईश्वरा आम्हाला बहुजन महापुरुषांना अपेक्षित समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याची शक्ती व सद्बुद्धी द्यावी. व आखिर दावाना आणि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. धन्यवाद शेख सुबानी साहब. आपला